प्रश्न बघून घाबरू नका, तर त्याला सोडवायचं कसं ते बघा। एका शेतकऱ्याने 20,000 रुपये कर्ज घेतले, त्यावर त्याला 28 रुपये हे व्याज त्याला 12 हप्त्यामध्ये परत करायचे आहे। प्रत्येक हप्त्याची रक्कम हे अगोदरच्या हप्त्यापेक्षा जर 100 रुपयांनी कमी असेल तर त्याला पहिल्या हप्त्याची रक्कम किती। आता काय करायचं पोरांनो, 20,000 रुपये त्यांनी मुद्दल घेतली, त्याच्यावर 2800 रुपये त्यांना व्याज आलं, टोटल अमाऊंट झाली 22,800 रुपये। आता इथे काय करायचं, 12 हप्त्यामधून पहिले एक काय करायचा, एक मायनस करायचा आणि गुणिला याच भागीला 12 भागीला काय करायचं, 2 कंपल्सरी करायचं आणि गुणिला जेवढी अमाऊंट दिली तिथे काय करायचं तर 100 करायचं। आता बेसक 12 होते, 12 मधून एक गेले होते 11, 11 गुणिला 6 गुणिला जर आपण 100 केले तर 11 सक 66, 66 गुणिला 100 म्हणजे टोटल अमाऊंट होते 6,600। आता पहिला हप्ता इथे आपल्याला काढायचा आहे, म्हणून पहिला हप्ता बरोबर, आता इथे लक्षात घ्या पोरांनो, 22,800 प्लस इथे काय करायचे 6,600 भागीला काय करायचे 12। आता प्लस काय घेतले, तिथं कमी म्हटलं तर प्लस घ्यायचं आणि जास्त म्हटलं तर मायनस घ्यायचं, हे लक्षात ठेवा। आता टोटल याची जर बेरीज केली तर टोटल याची बेरीज 29,400 आणि भागीला जर आपण 12 केले त्याचं उत्तर येतात पोरांनो 2,450 रुपये। म्हणजे याचा अर्थ पहिला हप्ता जर आपण बघितला तो किती येणार, 2,450 रुपये येतो। हा जर प्रश्न तुम्हाला नीट समजला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा।